आपण कधी असा विचार केलाय का की जी झाडं आपल्याला सावली देतात त्यांनाही कधीतरी सावलीची गरज भासलेली असते? मग ती सावली कोण देतं? ह्याच प्रश्नानं एका मुलाच्या मनात कुतूहल निर्माण केलं आणि त्या मुलाने ठरवलं की उत्तर दुसऱ्या कुणाकडून नाही तर स्वतःच द्यायचं. डॉक्टर आमोद साने यांच्या या निर्धारातून 1993 साली जन्माला आली ग्रीन फार्मसी, दुर्मिळ वनौषधींची एक आगळी वेगळी रूपवाटिका. वनस्पतींबद्दल जन्मजात आकर्षण, त्यात लाभलेल्या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं मार्गदर्शन आणि मग सुरू झाला औषध निर्मितीचा प्रवास. या कार्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेकडून डॉक्टर आमोद साने यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. औषध निर्मितीतून उरलेल्या चोथ्याचंही सोनं करण्याची वेळ आली आणि त्यातून सुरू झाली खत निर्मिती. खतासाठी लागणारं शेण मिळावं म्हणून उभारला मुक्त गोठा आणि त्यात स्थान मिळालं काही देशी गायींना. या गायींच्या शेण गोमूत्रापासून फुलली औषधी बाग. पर्यावरण जपण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प, पाणी वाचवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ठिबक सिंचनासारख्या आधुनिक पद्धती, हा सर्व उपक्रम म्हणजे परंपरा आणि विज्ञानाचा सुंदर संगम. भारत सरकार प्रमाणित ऑर्गॅनिक फार्मिंगच्या या एका एकरात उभ्या आहेत 100हून अधिक दुर्मिळ वनौषधी. त्यांच्यासोबत अनेक फळझाडं, वेली, वृक्ष, अगदी नक्षत्र वृक्षांचाही समावेश आहे. हा अद्भुत प्रवास आता पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आला आहे. झाडं लावणारा मुलगा. कारण झाड लावणं म्हणजे फक्त बी पेरणं नाही, ते असतं आशा पेरणं, स्वप्न पेरणं, उद्याच्या पिढीसाठी जीवन पेरणं. आणि ज्या क्षणी तुम्ही ही स्वप्न पाहायला सुरुवात करता त्या क्षणापासून तुम्हीही होऊ शकता झाडं लावणारी माणसं.